सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असून जिल्ह्यातील सर्व कामगारांचे काम चालते। सध्या तरी बांधकाम कामगारांचे कामकाज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। या परिस्थितीत इतर कामगारांबरोबर बांधकाम कामगारांचे प्रश्न अधिक अडचणीचे होत आहेत। म्हणून बांधकाम कामगार योजनेत संघटनेपेक्षा ठेकेदार व सहाय्यक कामगार कार्यालयातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात गैरकारभार चालू आहे। याला पायबंद घालून नोंदणीकृत कामगार संघटनेला डावलण्याचे काम चालू आहे। याबाबत कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड हे कधीही कार्यालयात भेटत नाहीत। भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता फोन घेत नाहीत किंवा मी मंत्रालयात आहे, कोर्टात आहे, हायकोर्टात आहे, मुंबईत आहे असे उत्तर देतात आणि सोलापूर आले की काही वेळ राहून परत पुणे मुंबईला जातात। यामुळे कामगारांचे प्रश्न अधिक जटिल होत आहेत। म्हणून महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना या संघटनेचे विष्णू कारंपुरी महाराज, बालाजी चराटे, अंगद जाधव, गणेश बोड्डू, सोहेल शेख हे सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्तांना भेटणार आहेत। त्यावेळी योग्य निर्णय लागला नाही तर सर्व कामगार संघटनेच्या वतीनं कामगार आयुक्त कार्यालयातच अर्धनग्न आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे असाही इशारा या पत्रकाद्वारे दिली आहे। या पत्रकावर सर्व कामगार संघटनेच्या प्रमुखांच्या सह्या आहेत। नमस्कार, मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी, त्याचबरोबर सोलापूर शहरातील काही मान्यताप्राप्त प्रमुख संघटना, सह्याद्री कामगार संघटना, बहुजन पॅंथर सेना, संघर्ष कामगार संघटना आणि भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा जवळजवळ 5 संघटनांनी मिळून ते सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या बाबतीमध्ये जो चाललेला सावळा गोंधळ, यामध्ये विशेष करून ठेकेदार हा मनमानी पद्धतीने टोकन वाटप करतो, गृहवस्तू किटचा वाटप करतो आणि त्या प्रत्येक गोष्टीला 1000 ते 1500 रुपये कामगाराकडून घेत आहे। अशा प्रकारची संपूर्ण पुरावेसहित बातम्या आहेत। परंतु त्या क्षेत्रात काम करणाऱ्या या 5 संघटनांमध्ये मी स्वतः विष्णू कारंपुरी, बालाजी चराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव आणि सुहेल शेख आणि इतर कामगार संघटना, ज्या संघटना बांधकाम कामगारासाठी नेहमी लढणाऱ्या, न्याय मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या, त्या न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना, त्यांचं मत आहे की जे भांड्याचं किट आहे, गृहवस्तू भांड्याचं, त्याचबरोबर पेटी आहे आणि कार्ड देताना दलालाकडून पैसे घेतले जातात, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून पैसे घेतले जात आहेत। या बाबतीमध्ये अनेक वेळा सहाय्यक कामगार आयुक्तांना आम्ही तक्रारी केल्या, तोंडी तक्रारी केल्या, लेखी तक्रारी केल्या, परंतु सहाय्यक कामगार आयुक्त श्री शिरीष गायकवाड हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत। यावरून ते सुद्धा या बांधकाम कामगारांमध्ये चाललेला सावळा गोंधळामध्ये समावेश आहेत का असा प्रश्न निर्माण होतो। असो, परंतु यामध्ये बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, जे बांधकाम कामगार लाभ मिळतो तो मिळवून देण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत, ज्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या अडचणी दूर करताना प्रामुख्याने टोकन वाटप जो असतो, जो भांडी वाटपाचा, तो संघटनेना दिला जातो अशी सुद्धा माहिती आहे। विनाकारण यामध्ये संघटनांचा बदनाम करण्याचा प्रयत्न या ठेकेदाराचा आणि सहाय्यक कामगार कार्यालयाचा चाललेला दिसून येतो। म्हणून आणि ज्या ज्या वेळेला सहाय्यक कामगार कार्यालयामध्ये आम्ही जातो त्यावेळेला साहेब एकतर भेटत नाहीत, फोन केला तर मी मुंबईमध्ये आहे, मंत्र्याबरोबर बैठकीत आहे, हायकोर्टात आहे, आयुक्ताबरोबर आहे, पुण्यात आहे, असं सारखं उत्तरं दिलं जातात आणि ज्या दिवशी येतात त्या दिवशी काही वेळ राहून ते कधी जातात हे सुद्धा आम्हाला कळून येत नाही। म्हणून आज महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयामध्ये महाराष्ट्र कामगार सेना,
सह्याद्री कामगार संघटना, बालाजी चराटे, बहुजन पॅंथर सेना, गणेश बोड्डू आणि अंगद जाधव संघर्ष कामगार संघटना आणि सुहेल शेख भ्रष्टाचार विरोधी संघटना असे एकत्रित येऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे की सोमवारी ज्या वेळेला आम्ही कामगार आयुक्तांना भेटणार आहोत, संघटनेची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आम्ही सोमवारी साहेबांना, गायकवाड साहेबांना भेटणार, सहाय्यक कामगार आयुक्तांना. योग्य प्रकारे त्यांचे आम्ही या निवेदनाप्रमाणे, आमचं निवेदन आहे त्याप्रमाणे कामकाज चालला ठीक. अन्यथा आम्ही 5 संघटना आणि इतर अनेक संघटनांनी मिळून त्याच कार्यालयामध्ये साहेबांच्या केबिनमध्ये अर्धनग्न आंदोलन आणि बोंबाबोंब आंदोलन करणार असा निर्णय घेतलेला आहे. या बाबतीमध्ये प्रशासन, शासन आणि जे शासकीय यंत्रणा आहे याची नोंद घ्यावी, अन्यथा जे परिणाम होईल त्याचा जबाबदार पूर्ण तुमचा राहील अशा प्रकारचा इशारा देत आहे. आणि या बाबतीमध्ये जर दुर्लक्ष झाला तर सर्व कामगारांना एकत्रित, बांधकाम कामगारांना एकत्रित आणून आम्ही तीव्र असं आंदोलन करू, न भूतो न भविष्यत असं आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार.